नमस्कार. आज आपण 3 जलाशयमधील दुसरी कथा पाहूया. लग्नाची भेट. आता मी तुम्हाला नवलगुंदच्या तळ्याची कथा सांगणार आहे. नवलगुंद हे उत्तर कर्नाटकातलं बऱ्यापैकी मोठं शहर आहे. खूप खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. तेव्हा या नवलगुंद गावाचा रामेगौडा नावाचा सरपंच होता. त्याला 2 सुंदर मुली होत्या, चन्नम्मा आणि नीलम्मा. नवलगुंद गावची जमीन जरी सुपीक असती तरी सगळी शेती पूर्णपणे पावसावर अवलंबून होती आणि नवलगुंदमधलं जीवन फार कठीण होतं. जवळपास पाण्याचा झरासुद्धा नव्हता. पाण्यासाठी गावात अनेक विहिरी खणण्यात आल्या, पण त्यांच्यातील एकाही विहिरीला थेंबभरसुद्धा पाणी लागलं नाही. गावातील स्त्री पुरुषांना थोड्या बादल्या पाण्यासाठी सुद्धा मैलोनमैल हेलपाटे घालावे लागत. रामगौडा चांगला श्रीमंत होता. तो आणि त्याचे कुटुंबीय ऐशारामात राहत. त्यांच्या घरी पुष्कळ नोकर-चाकर होते. ते लागेल तेवढं पाणी बैलगाड्यांमधून घेऊन येत असत. त्यामुळे पाण्याचा केवढा मोठा प्रश्न गावातल्या गरीब लोकांना भेडसावत आहे याची त्याच्या घरच्या कोणालाही कल्पना नव्हती. एक दिवस रामेगौडाच्या अध्यक्षतेखाली गावची पंचायत भरली होती. गावातील अनेक गरीब लोक तिथे येऊन म्हणाले, धनी, या गावासाठी एक तलाव बांधा. आम्ही या कामी तुम्हाला लागेल ती मदत करू, काबाड कष्ट करू. आम्ही श्रमदानानं तलाव बांधू, मजुरीचे पैसे सुद्धा नाही मागणार. त्यावर रामेगौडा म्हणाला, हे पहा, तलाव बांधणं म्हणजे काही सोपं काम नाही. मजुरीचा खर्च येणार नाही. हे जरी खरं असलं तरी सुद्धा बांधकामासाठी प्रचंड खर्च येईल. त्यामुळे या गावातील सर्व सधन व्यक्तींनी यासाठी काही ना काहीतरी दानधर्म केला पाहिजे. मगच आपल्याला या गोष्टीचा विचार करता येईल. पण गावचा एकही श्रीमंत माणूस त्यासाठी देणगी देण्यास तयार झाला नाही. त्या काळात प्रत्येक श्रीमंत माणसाच्या घरी हवे तेवढे नोकर-चाकर होते आणि शिवाय गुलामसुद्धा असत. त्यामुळेच पाणी वाहून आणण्यासाठी किती कष्ट पडतात याची नवलगुंदमध्ये राहणाऱ्या धनिकांना अजिबात कल्पना नव्हती. हे सर्व संभाषण जेव्हा पंचायतीत चालू होतं तेव्हा तिथे एका खांबाआड उभी राहून नीलम्मा हे सगळं ऐकत होती. रामेगौडानं आधी स्वतः पुढे होऊन या कामासाठी चांगली घसघशीत देणगी द्यावी अशी गावातील इतर श्रीमंतांची अपेक्षा आहे याची तिला कल्पना होती. त्यामुळेच त्या सभेत काहीच झालं नाही. सभा बरखास्त झाली. नीलम्माला अतिशय वाईट वाटलं. आपल्या घरच्या कामवाल्या बाईला पाणी भरण्यासाठी किती कष्ट पडतात हे तिनं पाहिलं होतं. एक दिवस घरातल्या कुणाला काहीही न सांगता नीलम्मा त्या बाईसोबत पाणी भरायला चालत गेली होती. ते काम किती कष्टाचं आहे याचा तिनं प्रत्यक्ष अनुभव घेतला होता. पण आपले वडील आपलं काहीही ऐकणार नाहीत याचीही तिला कल्पना असल्यामुळे ती गप्प बसली. अशीच काही वर्ष गेली. चन्नम्मा आणि नीलम्मा मोठ्या झाल्या. रामेगौडानं त्यांच्यासाठी 2 गर्भश्रीमंत स्थळं आणली. विवाह समारंभ अत्यंत थाटामाटात पार पडला. चन्नम्मा आणि नीलम्मा जेव्हा सासरी जायला निघाल्या तेव्हा रामेगौडा त्यांना म्हणाला, मुलींनो, तुम्ही आज हे गाव सोडून आपल्या पतीच्या घरी निघाला आहात. तेव्हा लग्नाची भेट म्हणून मी तुम्हाला काय देऊ? चन्नम्मा म्हणाली, मला बैलगाडी भरून दागदागिने द्या. हो, नक्की देईन, रामेगौडा म्हणाला. नीलम्मा मात्र काहीच बोलली नाही. नीलम्मा, तुला काय हवं ते सांग ना, रामेगौडा म्हणाला. मला जे हवं आहे ते तुम्ही देऊ शकाल की नाही हे मला ठाऊक नाही, नीलम्मा म्हणाली. ते ऐकून रामेगौडाला राग आला. तुझ्या या बोलण्याचा अर्थ काय? मी या गावातला सर्वात श्रीमंत माणूस आहे. मला फक्त 2च मुली आहेत. जरा तुझ्या बहिणीकडे पहा. तिने जर मला बैलगाडी भरून दागिने मागितल्यावर ते द्यायला मी हो म्हणालो तर तुला मी नाही असं का म्हणेन? तू माझ्याकडे काही जगावेगळी मागणी करणार आहेस का? नीलम्मा म्हणाली, मी जे काही मागेन ते देण्याची क्षमता नक्कीच तुमच्यापाशी आहे, पण तुम्ही ते मला द्याल असं वचन द्या तरच मी तुमच्याकडे ते मागेन. रामेगौडाला वाटलं, हिला आपल्या बहिणीपेक्षाही जास्त जडजवाहीर हवं असेल किंवा जमीन जुमला पाहिजे असेल. मग तो म्हणाला, हो पिताजी, मला तुमच्या घरचं सोनं नाणं पैसा अडका काही सुद्धा नको. मला गर्भरेशमी साड्या नकोत. मला तुमची नगभर जमीन सुद्धा नको. या गावच्या मधोमध एक तलाव बांधून द्या, म्हणजे गावातल्या सर्व गोरगरिबांना पाणी भरण्यासाठी लांब लांब जावं लागणार नाही. त्यांना सुखानं पिण्याचं पाणी मिळेल. रामेगौडाला त्यावर काय बोलावं तेच कळेना. आधी त्याला मुलीचा खूप राग आला.
मग त्यानं त्या बांधकामासाठी होऊ शकणाऱ्या खर्चाचा हिशोब केला. त्याच्या खिशाला तो नक्कीच परवडण्यासारखा होता. मग त्याला आपण दिलेल्या वचनाची आठवण झाली. तो हसून म्हणाला, एकदा शब्द दिला म्हणजे दिला. मी तुझ्यासाठी तो तलाव बांधेन. आजही नवलगुंद शहराच्या मधोमध हा तलाव आहे, ज्याला निलम्माचंच नाव देण्यात आलं आहे. गेल्या काही वर्षात या तलावाला वाढवून मोठं करण्यात आलं आहे. तो चांगला सजवण्यात आला आहे, व्यवस्थित राखण्यात आला आहे. या तलावात पाय बुडवण्याआधी प्रत्येकानं पाय स्वच्छ धुतले पाहिजेत, अशी येथील शिस्त आहे. नवलगुंदमधील लोक या तलावाचं पाणी नेहमी स्वच्छ ठेवतात, कारण ते खराब करणं त्यांना परवडण्यासारखं नाही. आज रामेगौडाही हयात नाही आणि त्याच्या दोघी मुली चन्नम्मा आणि निलम्माही हयात नाहीत. पण नवलगुंदच्या लोकांबद्दल निलम्माच्या मनात किती कळवळा होता याची जाणीव आजही तिथल्या लोकांना आहे. धन्यवाद.